आणि आभार पण मानतो की त्यांनी मला इथे पाचारण केलं। आणि दुसरं असे छोटे छोटे जे आपण संमेलन करतो त्याच्याद्वारे एक कलागुणांना वाव तर मिळतोच, पण हा आपण ज्याच्यामध्ये आपण काम करतोय हा शिक्षण क्षेत्र हा रिझल्ट ओरिएंटेड आहे। रिझल्ट ओरिएंटेड जोपर्यंत रिझल्ट दिसणार नाही तोपर्यंत आपण मानणार नाही की खरंच काम चांगला होत आहे। जागी हे आता आज स्पोर्ट्स जे तुम्ही सामने ठेवलेले आहेत केव्हा तरी 2-3 महिन्यापासून काम सुरू होता आणि तेव्हाच आज तुमचं एक्झाम टाइम आहे, तर त्याचं एक्झाम टाइम साठी या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्याने चांगलं उत्कृष्ट कलेचा प्रदर्शन करावा आणि त्यासाठी कोणतीही गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे त्यासाठी इंटेन्स फोकस म्हणजे समर्पक वृत्ती असायला पाहिजे। त्यासाठी जे डायव्हर्जन असतात जर की या झाकीच्या माध्यमातून आपण बघितलं की डायव्हर्जन काय काय आहे, जर बघितलं की दारू तंबाखू हे सर्व गोष्टी आहेत कुठेतरी आजच्या युवा तरुणांना भरकटत आहेत। त्यासाठी आपल्या शिक्षक वृंदांना मी विनंती करतो की कुठेतरी आपण त्याच्या पलीकडे जाऊन काही वर्षापूर्वी एक होता की अन्न वस्त्र निवारे ही जी आपली गरज होती त्याच्या पलीकडे जाऊन आज कला साहित्य संस्कार याची जास्त गरज आहे। आता या माध्यमातून आपण सर्व याच्यामध्ये कला पण आला, साहित्य पण आला आणि संस्कार आपले देण्याची गरज आहे। संस्कार जास्तीत जास्त आपण मिळू शकतो आपण शिक्षणाच्या माध्यमातून। शिक्षक वृंद हे जास्तीत जास्त आपल्या मुलांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार टाकू शकतात जेणेकरून आपले मुलं चांगलं काय आहे वाईट काय याची आपण त्याच्यामध्ये डिवाइड केला पाहिजे की शिक्षण त्याच्यासाठीच असतं की येणाऱ्या याच्यामध्ये जर आपण गेल्यानंतर 100% लोक मिळतात, 100% लोकांमध्ये कोण चांगला आहे कोण वाईट आहे, कोण चांगले गुण देतात कोण वाईट गुण देतात त्याचं आपण कुठेतरी डिवाइड केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण गावागावामध्ये चाललं पाहिजे, आपल्या लाईफमध्ये चाललं पाहिजे। या सर्व झाकीमधून दिसून आला आणि एक चांगल्या रीतीने पुढे संविधानाचे आपण आज पूजन पण केलं आणि एक सांगतोय की संविधानाने जसे आपल्याला सर्वांना अधिकार दिला तसे पण रिस्पॉन्सिबिलिटी पण दिलेली आहे। एक अधिकार सोबत रिस्पॉन्सिबिलिटी एक चांगला नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये आपण वावरलं पाहिजे। एक चांगलं नागरिक घडवण्याचं काम आपण सर्व शिक्षक वृंद करताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन करतो। आणि दुसरी गोष्ट या गावामध्ये आल्यानंतर सांगितलं की काही मागण्या आहेत, मी जे मागण्या शिक्षणाच्या निगडीत आहेत ते मागण्या मी त्वरित हे करतोय की या मैदानाचे सपाटीकरण व्हावा। या पुढच्या म्हणजे सत्रामध्ये जेव्हा तुमचे तालुकास्तरीय संमेलन होईल त्यावेळेला हा ग्राउंड चांगल्या परीने भेटेल हे तुम्हाला आतापासून सांगतोय। लाईटची व्यवस्था असेल जेणेकरून तुम्हाला 6-7 वाजले कारण तुमच्याकडे आता प्रोग्राम्स असतील ते सांस्कृतिक प्रोग्राम असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला रात्री काम पडेल त्यासाठी लाईटची पण सुविधा केला जाईल असं तुम्हाला सांगतोय। आणि एक आता म्हणाले की ज्याने तू मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा असं त्यांचा पुतळा उभारण्यात यावा। एक कुठेतरी आपली संस्कृती दिसायला पाहिजे, एक बंगाली संस्कृती दिसायला पाहिजे त्यासाठी एक पुतळा नक्कीच या मैदानामध्ये करू असं तुम्हाला या सर्वांना या गावच्यामध्ये सांगतोय। आणि पुन्हा एकदा कुठेतरी आपलं शिक्षण क्षेत्र समोर जावं त्यासाठी माझा पुरेपूर प्रयत्न असेल आणि त्यासाठी मी जेवढा जास्त वेळ देता येईल त्या शिक्षण क्षेत्रात काम जास्त वेळ देईल असं तुम्हाला सांगतोय। सोबतच जे आजपर्यंत झालं नाही ते कुठेतरी मी जास्त वेळेवर येण्याचा प्रयत्न करेन असं तुम्हाला सांगतो। आणि नक्कीच तुम्ही मला वेळ दिला आणि मी जास्त वेळ दिल्यामुळे आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। आपण अगदी थोडक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये